मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, शिक्षकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी। शेवटी शिक्षकांची टीईटी पासून सूट, मोठी बातमी पुढे येत आहे। जाणून घ्या ही सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वप्रथम पार्श्वभूमीकडे पाहूया। 2010 साली राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने म्हणजे NCTE ने एक अधिसूचना काढली होती, ज्यामध्ये म्हटलं होते की 1ली ते 8वी वर्गापर्यंत शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला TET परीक्षा पास करणे आवश्यक आहे। या आधी म्हणजे 2010 पूर्वी शिक्षक भरती प्रक्रियेत ही अट नव्हती, त्यामुळे त्या काळी नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांकडे TET पात्रता नाही। पण आता न्यायालयीन आदेशामुळे त्या शिक्षकांनाही ही पात्रता आवश्यक आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2025 मध्ये दिलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की TET परीक्षा पास करणे सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य आहे, मग ते सध्या कार्यरत असोत किंवा नवीन नियुक्त होणारे असोत। न्यायालयाने म्हटले आहे की शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ही परीक्षा आवश्यक आहे। मात्र काही शिक्षकांना मर्यादित सूट देण्यात आली आहे। ज्यांच्या निवृत्तीला फक्त 5 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे त्या शिक्षकांना TET पास करण्याची गरज नाही, परंतु जर त्यांनी पदोन्नती हवी असेल तर त्यांसाठी TET पास करणे आवश्यक राहील। तसेच न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की ज्यांच्याकडे अजून 5 वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांनी पुढील 2 वर्षाच्या आत TET पास करणे बंधनकारक आहे। जर त्यांनी ती परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांना सेवा चालू ठेवता येणार नाही आणि निवृत्ती किंवा सेवामुक्तीचा पर्याय लागू होईल। मात्र या निर्णयात न्यायालयाने स्पष्टपणे असे सांगितले नाही की 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना पूर्णपणे सूट दिली जाईल। या मुद्द्यांवर अजूनही राज्य सरकार आणि विविध शिक्षक संघटनांकडून पुनर्विचार याचिका दाखल केल्या गेल्या आहेत, त्यामुळे हा विषय अद्याप खुला आहे। याशिवाय अल्पसंख्याक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र विचार करण्यासाठी एक प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवलेले आहे। म्हणजे या शाळांमधील शिक्षकांना पुढे काही प्रमाणात सूट मिळू शकते, पण अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही। महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये या निर्णयानंतर शिक्षक संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की 2010 पूर्वी भरती झालेल्या शिक्षकांना न्याय विचार करून TET पासून सूट द्यावी, कारण त्यांच्या नियुक्तीच्या वेळी ही परीक्षा अस्तित्वात नव्हती। महाराष्ट्र सरकारने अजूनही याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर केलेले नाही। मात्र शिक्षण विभागाने सांगितले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल। अनेक शिक्षकांनी यासाठी सरकारकडे विनंती केली आहे की 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांचा अनुभव, सेवा आणि त्यांच्या काळातील नियमांचा विचार करून त्यांना TET पास करण्यापासून सूट द्यावी, कारण हे शिक्षक आधीच पात्रतेच्या निकषानुसार कामावर घेतले गेले होते आणि त्यावेळी TETची हद्द नव्हती। सध्याच्या घडीला शिक्षकांनी या परिस्थितीत घाबरण्याचे काही कारण नाही। पुढील काही महिन्यात राज्य सरकार आणि शिक्षण विभाग यावर स्पष्ट आदेश देण्याची शक्यता आहे। मात्र ज्यांच्याकडे अजून सेवा काळ मोठा आहे त्यांनी TET परीक्षा देण्यासाठी तयारी सुरू ठेवावी, कारण न्यायालयाचा आदेश संपूर्ण भारतभर लागू आहे आणि जर पुढे सरकारने सूट दिली तर ती तुमच्यासाठी एक दिलासा ठरेल, पण सध्या खबरदारी म्हणून परीक्षा देणे योग्य ठरेल। शेवटी एवढंच सांगू इच्छितो की शिक्षण क्षेत्रातील बदल हे सतत घडत असतात आणि शिक्षकांनी या बदलांसोबत स्वतःला सुसंगत ठेवणे हेच सर्वात मोठे शस्त्र आहे। सर्वोच्च न्यायालयाचा हेतू कोणावर अन्याय करणे नाही, तर देशातील शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला करणे हा आहे। त्यामुळे आपण सर्वांनी या निर्णयाकडे सकारात्मकतेने पाहायला हवे। 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना सूट मिळेल का, यावर अंतिम निर्णय पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल आणि तोपर्यंत अधिकृत परिपत्रकाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।